काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गारपिटीसह मोठा पाऊस झाला आहे आणि सतत 8 दिवसापासून सलग हा पाऊस सुरू आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्या मी या टरबूज शेतीमध्ये आहे आणि गारा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं अक्षरशः हे सगळं टरबूज जे आहे त्याला टिचऱ्या पडलेल्या आहे. त्याचं जे वेल आहे तो पूर्ण तुटलेला आहे आणि त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं आहे. खरं तर हातासह तोंडाशी आलेलं हे पीक जे आहे ते तर वाया गेलेलं आहे. त्यामुळे मोठं संकट जे आहे ते शेतकऱ्यांपुढे आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतं आहे. काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगा, सतत गेल्या 4-5 दिवसापासून पाऊस सुरू आहे. काय किती कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे? ते सगळं आता एवढ्या गारा आल्या झाल्या ना, परवा दिवशी इतक्या गारा झाल्या का लय जबरदस्त गारा झाल्या. त्याच्यामुळे सगळं कांदा, कलिंगड, हे कलिंगड आहे अख्खं एवढं, ते कलिंगडाचं पूर्ण नुकसान झालं, कांद्याचं पूर्ण नुकसान झालं, भुईमुग आहे भुईमुगाचं नुकसान झालं. परत जनावरांचं खाणं बिणं आहे ना, हे सगळं हे सगळ्याच झालंय. तर डाळिंब आहे, डाळिंब केळी म्हणजे सगळ्याच मालाचं नुकसान एकदम याच्यात झालं. आपण बघितलं एकंदरीतच अक्षरशः बऱ्याच म्हणजे सर्वच पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी आता सरकारकडून शेतकऱ्यांची मदतीची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केलेली आहे. कॅमेरा क्रमांक कसं कुणाल जायकर, ट्रेन इन मराठी, पारनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.